गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात आणि एकूण राज्यात जी चर्चा सुरू आहे, पुण्यात जी रेव पार्टी पार पडली होती, ज्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावाई प्रांजल खेवलकर यांचं नाव हे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे आणि स्वतः आता एकनाथ खडसे आता आपल्यासोबत आहेत. सर, जी चर्चा सुरू आहे आणि पोलिसांनी देखील काल जी काही कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या जावयाचा समावेश आहे त्या कारवाईमध्ये, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? आणि मी आता प्रतिक्रिया देणं पूर्णपणे योग्य होणार नाही जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही. तपास आहे, त्याच्यामध्ये काही बाबी अजून समोर यायला लागलेल्या आहे. पण मुळामध्ये मला वारंवार हा प्रश्न पडतो आहे की पोलीस यंत्रणेकडनं वारंवार असे व्हिडिओ प्रकाशित कसे केले जातात, वारंवार पोलिसांकडनं माहिती कशी दिली जाते, इकडे हे झालेलं होतं, हे फोटो होते, ते होते, प्रायव्हेट आहे सगळं. या ठिकाणी एखाद्याचे प्रायव्हेट फोटोग्राफ्स मालदीवमध्ये असणं वगैरे वगैरे दाखवणं, तर मालदीव आहे, तिथं काही हिंदुस्थान नाही आहे, तिथं काही बंधन नाही आहे. मग अशा ठिकाणी हे फोटो जातात कसे मोबाईलमधले? तुम्ही मोबाईल जप्त केला तर मोबाईलमध्ये हे फोटो आहे. फोटो बाहेर कसे जातात? तर पोलिसांच्या माध्यमातून जातात. तुम्ही त्या ठिकाणी रेड घातली, हा व्हिडिओ दाखवला तर पोलिसांच्या माध्यमातून घातला. नंतर घरामध्ये झडती घेतली, हे पोलिसांच्या माध्यमातून घातली. पोलिसांना काय अधिकार आहे अशा स्वरूपाचा की हे माध्यमांना देणं आणि त्याची प्रसिद्धी करणं? कोणत्या कारणासाठी करतायत? कुणाच्या सूचनेवरून पोलीस असं करताय? मुळामध्ये माझा प्रश्न असा आहे आता की या संदर्भामध्ये आता की अल्कोहोल दोघं लोकांनी घेतलं असा रिपोर्ट आल्याची बातमी टी व्हीवर पाहतो आहे. पण अल्कोहोल दोघांनी घेतलं, पण ड्रग घेतल्याची अजूनपर्यंत का रिपोर्ट आलेला नाही? अल्कोहोलचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत येतो आणि ड्रगचा रिपोर्ट तुमच्याकडे येतो, काही काळाबेरा तर नाही ना? पोरसे कुटुंबाच्या संदर्भामधलं उदाहरण ताजं आहे. ससूनमध्ये त्या ठिकाणी ब्लडमध्ये फेराफेर केली जाते, हे सिद्ध झालेलं आहे. अजून 2 डॉक्टर त्यामध्ये जेलमध्ये आहे आणि त्यामुळे अल्कोहोलच्या बाबत ड्रग्सचा रिपोर्ट यायला पाहिजे होता. तो आला, इथे अल्कोहोलचा रिपोर्ट सांगतात आणि ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही. म्हणजे काय काळाबेर आहे? म्हणजे तसं फेरफार याच्यामध्ये होऊ शकते असा संशय आहे तुम्हाला? यस, मला संशय आहे. एकंदरीत सर्व प्रकरण पाहताना मला सारच संशय वाटतो या संदर्भामध्ये. मी भाष्य याच्यासाठी करत नाही की उद्या कोर्टामध्ये आमचे वकील सगळे बाजू मांडतील. मला माहिती आहे की या ठिकाणी माझ्या जावयांनी कधी आयुष्यात ड्रग पाहिलेला नाही. या ठिकाणी काय आहे त्याच्या ब्लडमध्ये येईल. आमच्या वकिलांनी ते सांगितलेलं आहे कोर्टामध्ये की हा रिपोर्ट येऊ द्या आणि हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर मी बोलेल. पण मग ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी काल जो तपास केला किंवा जी काही माहिती दिली, त्यामध्ये तिथे काही अंमली पदार्थ सापडलेत, काही मुलीची सुद्धा त्यांनी काही आकडेवारी दिलेली आहे, काही रोख रक्कम देखील त्या ज्या ठिकाणी ही पार्टी होती, ही सगळी माहिती ही पोलिसांकडून समोर आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्येच त्यांनी ही अटकेची कारवाई केली. पोलीस या संदर्भामध्ये जेवढी तत्परता दाखवतात तेवढी तत्परता लोढा प्रकरणामध्ये का दाखवत नाही? पुणे पोलिसांकडेच तपास आहे, पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तपास आहे, मुंबई पोलिसांकडे तपास आहे. या ठिकाणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती दिली. ठीक आहे, त्यांना अधिकार आहे. मग लोढांच्या संदर्भामधले का पत्रकार परिषद घेतली जात नाही? तिथले FIR सुद्धा आम्हाला मिळत नाही अजून. त्या ठिकाणी अजून ठाण्याचे FIR आम्हाला मिळालेले नाही आहे. त्या संदर्भामध्ये पोलिसांनी या ठिकाणी जशी तत्परता दाखवली तशी त्याही ठिकाणी दाखवायला पाहिजे होती. त्या CD मध्ये त्या मोबाईलमध्ये काय आहे हे सांगायला पाहिजे होतं. हे सगळं जे चाललेलं आहे, तर याच्या संदर्भामध्ये आता तपासाधीन असल्यामुळे जास्त मी बोलत नाही. पण पोलीस या प्रकरणामध्ये जेवढी तत्परता दाखवत आहेत, मीडियापर्यंत जात आहेत, माझी अपेक्षा आहे की तसे लोढा प्रकरणामध्ये त्यांनी तत्परता दाखवावी. लोढाच्या ज्या CD आहेत, व्हिडिओ आहेत आणि लोढांनी ज्या मंत्र्यांवर आरोप केलेले आहेत, त्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये माहिती जर तत्परतेने बाहेर दिली पोलिसांच्या माध्यमातून, मला अधिक समाधान वाटेल. या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी वारंवार सांगितलं आहे, माझा जावई दोषी असेल तर मी समर्थन करणार नाही. परंतु अलीकडे जे पोलिसांचं दाखवणं आहे, पाहणं आहे, मला सर्व माहिती जवळपास पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते अनऑफिशियली. मला माहीत आहे की काल सकाळी 10-11 वाजेपासून चालू होतं. पोलिसांची मीटिंग झाली. पोलिसांनी मीटिंगमध्ये संध्याकाळी सर्व पोलिसांना थांबवून ठेवलं, दुपारी थांबवून ठेवलं. संध्याकाळी त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की एखाद्या ठिकाणी आम्हाला रेड घालायची आहे. संध्याकाळी कसं समजलं यांना रेड घालायची एका व्यक्तीवर? पण जे काही या तपासातला भाग आहे, मी याच्यावर आज बोलू इच्छित नाही. की याच्या संदर्भामध्ये मी पण पाठपुरावा करणार आहे की सत्य काय आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. जनतेला हे माहिती झालेलं आहे की काय चाललेलं आहे प्रकरण.
फक्त त्याच्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे. नाही, पण तुम्ही जसं म्हणता की पोलिसांनी हे सगळं असं ठरवून हे सगळं चाललंय, मग या पोलीस तर हे स्वतःहून करणार नाही, यामागे कोण आहे असं वाटतंय तुम्हाला की हे पोलिसांना करता करविता अजून वेगळं कोणी आहे? पोलीस आता तपास करता आहे, त्यामुळे तपासाअंती जे काही निष्कर्ष येतील त्याच्यानंतर मी भाष्य करेल. आज मी याच्यावर अधिक भाष्य करत नाही. त्यांनी तपास करावा. फक्त मला शंका आली की बाबा या ठिकाणी पोलीस म्हणतात की अल्कोहोलचे आमच्याकडे रिपोर्ट आले पण ड्रग्सचे रिपोर्ट अजून आलेले नाही. तर हे का आले नाही? संशय घ्यायला यासाठी डाग आहे की असा सॅम्पल बदलवण्याचा प्रकार ससूनमध्ये अलीकडे घडलेला आहे म्हणून संशय आला. पण तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने आरोप करत होते, राजकीय आरोप, त्याचा काही परिणाम आहे? जय श्रीराम. तर एकनाथ खडसे आत्ता आपल्या सोबत होते. त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलेलं आहे, त्यांनी पोर्शेचं देखील उदाहरण दिलेलं आहे आणि या प्रकरणात देखील अशाच पद्धतीने फेरफार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणेवरती आणि एकूणच ससूनच्या यंत्रणेवरती देखील त्यांनी संशय व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.